आपकी अदालत मध्ये जावेद अख्तर यांच्यावर आरोप आहे की यांचा अप्रोच पॉप्युलिस्ट आहे. जावेद साहेब, एक असा काळ होता, साहिर लुधियानवी साहेब लिहायचे किंवा हो. शैलेंद्र लिहायचे, हो. मिनिंगफुल असायचं, सोपं असायचं, हो. लोकांना समजायचं हो. ते. पण तुम्ही लिहिलं 1 2 3 4, हो बरोबर, ज्याला ना काही अर्थ आहे ना काही नक्कीच meaning. आहे. याचा अर्थ आहे तुम्ही ते गाणं पूर्ण ऐकलं नाही आणि सांगाल तर मी तुम्हाला त्याचे शब्द हो, ऐकवतो. तुम्ही सांगा आता जनतेच्या हो. समोर. मी हे एका फोक सॉंगच्या रूपामध्ये लिहिलं आहे. एक मुलगी होती, एक विरहिणी होती, जी आपल्या प्रियकराची वाट बघत आहे आणि मी तुम्हाला त्याची 3 कडवी पटकन ऐकवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करूं दिन गिन गिन के इंतजार, आजा पिया आई बहार. 14 को तेरा संदेशा आया, 15 को आऊंगा ये कहलाया. 14 को आया न 15 को तू, तड़पा के मुझको तूने क्या पाया. 16 को भी 16 किए थे सिंगार, आजा पिया आई बहार. 17 को समझी, आणखी 2 टाळ्या बाकी आहेत. 17 को समझी संग छूट गया, 18 को दिल टूट गया. रो रो गुजारा मैंने सारा 19, 20 को दिल के टुकड़े हुए 20, फिर भी नहीं दिल से गया तेरा प्यार, आजा पिया आई बहार. 21 बीती 22 गई, 24 गुजरी 25 गई, 25 26 ने मारा मुझे, बिरहा की चक्की में मैं पिस गई. दिन बस महीने के हैं और 4, आजा पिया आई बहार. हे गाणं काय मिनिंगलेस आहे? आता तुमचा वाद माझ्याशी नाही, या लोकांशी आहे. सध्याच्या काळात जी गाणी लिहिली जात आहेत हो, त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं की ती सुद्धा पॉप्युलरिटीसाठी लिहिली जात आहेत, परंतु जिथे ती त्यात पॉप्युलर होत नाहीत. दुःख तर हे आहे, सत्य हे आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये इतकी वर्षे मी स्क्रिप्ट लिहित आहे, गाणी लिहित आहे. मी एक लाईन अशी नाही लिहिली आहे जिला तुम्ही अश्लील म्हणू शकता, कुणीही म्हणू शकत नाही, वल्गर म्हणू शकत नाही. मी जी गाणी लिहितो ते ही सिच्युएशन आहे, ते त्यानुसार आहे. मी कितीतरी सिनेमे सोडले आहेत. तुम्ही विश्वास ठेवत जा रजतजी. जिथे मला वाटलं की ही सिच्युएशन तर वल्गर आहे, मी तो सिनेमा सोडला. कधी मला कधी सिनेमाचं टायटल नाही आवडलं तर सिनेमा सोडलाय. कुछ कुछ होता है तुम्ही यामुळेच सोडला होता. मी तो सिनेमा सुद्धा नाही केला. खरं तर मला नंतर हा एक सिनेमा आहे ज्याचं मला दुःख झालं की मी तो सोडलाय, परंतु मला त्याचं टायटल आवडलं नाही. आज मी विचार करतो की काय वाईट होतं त्यामध्ये. हे खरं एकदम स्वच्छ असा सिनेमा होता. हो, खूप चांगला सिनेमा होता. आणि आता मी त्यांचे सिनेमे करत आहे. कल हो ना हो मी केला आहे आणि आता पुढचा पिक्चर सुद्धा त्यांचा करणार आहे आणि एक खूप चांगला सिनेमा माझ्या हातातून गेला, परंतु मला त्याच्या टायटलवर शंका आली होती की काय हे कुछ कुछ होता है, काय अर्थ आहे याचा. मी नाही केला. तर मी इतकं केअरफुली काम करतो. तुम्ही विश्वास ठेवा की कित्येक सिनेमे असे, मला त्यांचं सुद्धा दुःख नाही. जर दुःख आहे तर कुछ कुछ होता है हे नक्कीच आहे, कारण तो खूप चांगला सिनेमा होता जेव्हा मी पाहिला. बाकी कशाचंच मला दुःख नाही. त्यामधले कित्येक हिट सुद्धा झाले. पण आजच्या काळामध्ये जुनी गाणी घेऊन ज्या प्रकारचे व्हिडिओज बनवले जातात त्याने तुम्हाला वाटतं का की लाजिरवाणी. मी तर असं नाही इथे म्हणत आहे. मी तर टीव्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये खूप वेळा बोललोय की यावर हिला थांबवलं पाहिजे. आणि बघा, ज्या प्रकारे ताजमहल आणि अजंता आणि अलोरा जे आपले नॅशनल हेरिटेज आहेत, त्याच प्रकारे मला वाटतं की लता मंगेशकर यांची गाणी, मोहम्मद रफीची गाणी, एस.डी. बर्मन यांची गाणी, अनिल विश्वास यांची गाणी सुद्धा आपले नॅशनल हेरिटेज आहे. त्यांचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. उद्या जर कोणी म्हणाले की मला अजंतामध्ये सायकेडेलिक लाईट लावायचे आहेत, मला इथे डिस्को उघडायचा आहे ताजमहलमध्ये, त्याच प्रकारे आपली ही जी गाणी आहेत, ही जुनी 40s 50sची गाणी आहेत, त्यामध्ये अशा प्रकारे डिस्टर्शन आणि रॅप टाकत आहेत, झंकार बीट्स टाकत आहेत, ते इतके घाण त्याचे व्हिडिओज असतात. या म्युझिक कंपनीला थांबवलं गेलं पाहिजे. कोण थांबवणार जावेद साहेब? सरकार, अ, कायदा बनला पाहिजे यासाठी. काय कधी फिल्म इंडस्ट्रीने एकत्र येऊन यासाठी आवाज उठवलाय का? फिल्म इंडस्ट्रीने उठवेल नाही उठवेल, माझं मत तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला दिलं. माझं मत हे आहे आणि हे मत मी 10 वेळा सांगून झालंय. या लोकांना काहीही अधिकार नाही की जुन्या गाण्यांमध्ये अशा प्रकारे गोष्टी पण टाकाव्या. कायद्यानुसार तर कॉपीराइट्स मध्ये अधिकार जर आहे आहे की तर कोणी- चेंज झाला पाहिजे तो लॉ. जर एखादं कारण गाणं ते चुकीचं- बनवायचं असेल तर मग ते हे बनवू बघा, शकतात. जेव्हा हा कॉपीराईट ऍक्ट बनवला गेला होता तेव्हा खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या. आता हा असभ्यपणा होत आहे तर कायद्यामध्ये चेंज झाला पाहिजे. ज्या लोकांनी यामध्ये म्युझिक दिलंय त्यांच्याबरोबर सुद्धा तुमची ओळख आहे, ते लोक कसे रिॲक्ट करतात? माझ्या मते सर्वसामान्यपणे जी म्युझिक फॅटर्निटी आहे, मग ते म्युझिक डिरेक्टर असो किंवा ते रायटर असो, त्यांना ही गोष्ट आवडत नाही. लता मंगेशकर किंवा नौशाद साहेब, लताजींना तुम्ही विचारा जरा, कसं वाटत असेल त्यांना, ते अंगला वाटत असेल त्यांना. ये मेरा लाल दुपट्टा मलमल का, त्यांचं जे गाणं होतं इतकं सुपरहिट गाणं आणि इतकं गोड गाणं होतं, ते आता त्याची काय अवस्था केली गेली आहे.
मी तर त्यांचा जेव्हा 75th बर्थडे होता, तर तिथे एका साहेबांनी स्टेजवर त्यांच्या हिमतीला दाद देतो, की लता मंगेशकर यांच्यासमोर गाणं गायलं, तसंच रॅप. तर त्याच्यानंतर जेव्हा मी स्टेजवर गेलो, तर मी म्हणालो, की लताजींना मला 2 गोष्टींसाठी अभिनंदन करायचंय. एक तर त्यांचा जो 75th बर्थडे आहे त्यासाठी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा यासाठी देतो, की तुम्ही एक गाणं गायलं होतं, मेरा लाल दुपट्टा मलमल का. तर तुमच्या स्वप्नात सुद्धा आलं नसेल, की दुपट्ट्याला एक दिवस या रंगामध्ये पाहाल तुम्ही. तुमच्या शायरीमध्ये एक ताजेपणा आहे, निरागसता आहे, एक असा अल्लडपणा आहे. तर तुमचा चित्रपटांशी संबंध आहे, पॉलिटिक्सशी संबंध आहे. मग तुमच्या शायरीमध्ये ही निरागसता, हा ताजेपणा कसा टिकवून ठेवता? हे मी आणि जरा दुसऱ्या तुम्ही पद्धतीने विचारतो. हो. 60 वर्षांच्या वयामध्ये हं. तुम्ही तारुण्याची कामं कशी काय करता? हे बघा, याचं सरळ उत्तर असं आहे, की शायरीचा संबंध केस पांढरे होण्याशी नाहीये, मनाच्या काळेपणाशी आहे. जोपर्यंत मन काळं आहे, तोपर्यंत माणूस शायरी करू शकतो. हा जो तारुण्याचा जोश आहे, याबद्दल तुम्ही कधी आपल्या शायरीमध्ये व्यक्त आता केलंय तुम्ही का? गाणी वगैरे ऐकत नाही कदाचित. ऐकत जा कधी-कधी. त्यातून तर हेच वाटतं या प्रश्नामुळे. शेवटचं गाणं कुठलं ऐकलं तुम्ही? चला मला सांगा तुम्ही, मी प्रश्न विचारतो. मी शेवटचं तर गाणं कुठलं आवडलं होतं? तुमच्यावर कुणाचंही? तुम्हाला तुमच्यावर रिसर्च करता करता मी ही गाणी ऐकली आहेत. अच्छा. हे आणि बघा, माझ्यावर तुमचे- रिसर्चचा किती फायदा झाला आणि तुम्हाला. तुमची तर खूप गाणी ऐकावी लागली मला. बघा, चला किती भलं झालं त्यामुळे. म्हणूनच ऐकावं लागलं की एक लडकी को देखा तो ऐसा लगा. तर हे कुठल्या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य वाटलं, लडकी की देखा? मला वाटलं की या वयामध्ये सुद्धा असं बघताय. ही तर त्या मुलीची कमाल आहे बाबा, माझी नाही.